मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला लक्ष्मण केमसे, दुसऱ्या बाजूने महेश मंत्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना निलेश अण्णा मोहिते या गोलंदाजाचा वापर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये केला. हा चेंडू हलक्यात ढकलला, तिथे डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे. आलेली एक सिंगल एका धावेने धावफलक उघडेल. संघाच्या धावफलकाचा सिरघानिशा होतोय. संघाच्या धावफलकावरती एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आता नोंदवली जाणार आहे. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत. या दरम्यान रिव्हर्सचा टेम, चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत येईल. प्रयत्न तिथे सुरेख आहे. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि चांगली साथ बॅकअपची मिळेल तोपर्यंत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. जयेश पवार अर्थात जेपी आपण पाहतोय त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत दूरवरती धावत गेला डीप पॉइंट पर्यंत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा जे आपल्या संघासाठी वाचवल्या आणि 2 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघाचा फलक देखील पुढे घेऊन जातील. फलकावरती 3 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला क्षेत्ररक्षक, टिपल जाईल टक्कर. व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 1, पहिला धक्का, पहिली विकेट. पहिला फलंदाज महेश इथे माघारी जाईल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे प्रसाद घारे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय शंकर भाऊ केमसे यांच्या माध्यमातून सन्माननीय शिवाजी भाऊ केमसे यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा पारितोषिक जे प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. पहिल्या डावामध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय शिवाजी भाऊ केमसे यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा पारितोषिक ते दिलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद घारे नवीन बॅटर आता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. निलेश अण्णा पुन्हा या राईट मोर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल, दिशा दिली, फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. प्रतीक वाबळे त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला अडवतील आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धावींच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 5 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने आपण पाहतो प्रसन्न ओझरकर यांच्या नेतृत्वाखाली बांधवी क्रिकेट क्लब बांध, दुसऱ्या बाजूने लक्ष्मण केमसे यांच्या नेतृत्वाखाली श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी या 2 मातब्बर संघांमध्ये नक्कीच हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दरम्यानचा चेंडू पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकामध्ये निलेश अण्णा मोहिते यांचा वापर केला गेला आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या अनुभवाचा वापर करत निलेश अण्णांनी एक विकेट मिळवली आहे आणि 6 धावा या षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च केला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पाभरच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजच्या मनासारखी इथे गोलंदाज झाली, मनासारखा खेळ पाहायला मला एक विकेट घेतली. सलामीची जोडी इथे वेगळी केली गेली आणि 6 धावा ज्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये खर्च होताना आपण पाहिल्या. आता मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक मुळशीचा बुलेट राजा म्हणून की ज्या खेळाडूची ख्याती आहे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भरत आबा माझेरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. भरत आबांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. षटक क्रमांक 2 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या मार्कमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन प्रतीक वाबळे ते पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू बंदाट वेगाचा होता. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती येणार नाही. पहिला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा त्या मयूरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल आणि हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 ला देखील निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 ला देखील निर्धाव चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जी होताना पाहायला मिळाली आहे. प्रत्येक पुन्हा तयार. या दरम्यान बॅटची गैल कडा, त्यानंतर चेंडूने घेतला एस्ट्यांचा वेध, दांडी गोल. धक्का क्रमांक 2.
दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आता तंबूच्या आसऱ्यामध्ये आराम करताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का बसला केमसवाडी संघाला. 6 धावा धावफलकावरती. आता नवीन बॅटर द हार्ड हिटर आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला आतापर्यंत, ज्या खेळाडूचा दबदबा, ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय, तो खेळाडू आता इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अमोल केमसे नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत सर्वाधिक जास्त षटकार आजच्या दिवसामध्ये खेळणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राइक एंड जो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकणार नाही. स्पर्धेचे मित्र सन्माननीय रविभाऊ मांडेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. रविभाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पाहतो, डॉट आलाय. धरधाव चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक वाबळेच देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. पावरतेचा षटक तो हाताळतोय आणि पावरतेच्या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट घेतली. कोणत्याही प्रकारची धाव जी आतापर्यंत त्याने खर्च केलेली नाहीये. या दरम्यान बिग हिट डीप कव्हर मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. भाऊ हगवणे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चौकार मैदानाच्या आतमध्ये चौकाराने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती 10 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा विषप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू तोपर्यंत जाईल सीमा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार अमोलच्या बॅट म्हणालेत आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. या दरम्यान पुन्हा एकदा खडे खडे बडधडक चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एका पाठोपाठ एक विकेट गेल्या, परंतु अमोल केमसे जसा दाखल झाला तसा धावेंचा वेग मात्र वाढला गेला. सामन्याचं मात्र चित्र आता केमसवाडी संघाकडे नक्कीच जाताना पाहायला मिळेल. वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आता गोलंदाजीच्या मार्कवरती संघातील असणारे एक सर्वाधिक अनुभवी खेळाडू रविभाऊ बोडके आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. रविभाऊ षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल झालेत. या पूर्वीच्या सामन्यामध्ये षटक क्रमांक 3 हाताळत असताना रविभाऊने केलेले जादू, त्यानंतर संघाने विजय मिळवला आणि पुन्हा एकदा पाहतोय त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 वृत्त चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये तो रनअपमध्ये थोडासा अडथळा, अगदी कमी पावलांचा रनअप असणार आहे गोलंदाज. जे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये इष्टांच्या मागे प्रसन्न उजरकड बदल करताना पाहायला मिळतोय. प्रसन्न उजरकडच्या नेतृत्वाखाली संघ लढत असताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढे सरसावट स्ट्रोक खेळायचा होता, जागा सोडली, तिथे धोका पत्कारलाय, परंतु एक चोरटी सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येणार आहे.
एक सिंगल चोरट्या स्वरूपामध्ये खेळपट्टीवरती पळून पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक वाढेल. लेग्सबायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती 21 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती. एका बाजूने आपण पाहतोय मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ एक सामना जिंकलेत. एका सामन्यामध्ये ते आज पराभूत झालेत, परंतु दुसऱ्या बाजूने विजया रथावरती स्वार असणारा श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसवाडी हा संघ आपण पाहतोय. 2 सामने यापूर्वी जिंकलेत. दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही विजय त्यांनी मिळवलेत. विजय रथावरती स्वार केमसवाडी संघ, पण दुसऱ्या बाजूने संघर्ष मान संघाने आज केला. या दरम्यान शरीरभेदक मारा करायचा होता. यष्टी रक्षक देखील बीट झालाय, परंतु बॅकअप त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळेल आणि परंतु पंच कळवतात त्या ठिकाणी व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. या दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संतोष प्रयत्न सुरेख प्रयत्नाचा आता पुरा पडला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अमोलच्या बॅट पण आलाय. चांगला प्रयत्न संतोष शेळकेचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु झेल होऊ शकला नाही. टप्प्याचा बॉल यावेळी मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक निलेश यांना मोहिते चेंडूवरती मिड विकेट वरती सिंगल घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी डेंजर एंडला अमोल, परंतु फेकी थोडीशी उशिरा त्या ठिकाणी पोहोचली आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावातील निम्मा डाव झालाय. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपलाय. 2 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रवी भवनला पण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हाताळतात. हा चेंडू सुरेख चेंडू षटकारानंतर कमबॅक केलं गेलंय. अनुभवाचा वापर नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये केला आणि एक घातक फलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये थांबवून ठेवण्यात नक्कीच षटकारानंतर यश आलंय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असतात. 9 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च झाल्यात, परंतु अजूनही 2 चेंडू या षटकातील जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. फटका खेळायचा होता, परंतु बॅट वरती पुरेपूर चेंडू येणार नाही. मयूर त्या ठिकाणी चेंडूला पाठपुरा होईल आणि एक सिंगल. एक सिंगल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येईल. एका धाव्याने संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 31 धावा. स्कोर कार्ड वरती 2 विकेट आलेत. आता या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा मुळशी तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप नक्कीच या स्पर्धेला घोषित केलं गेलंय, परंतु दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर मुळशीचा वर्ल्ड कप अर्थात सभापती करण्याचे मुख्य आयोजक मैदानाच्या आतमध्ये खेळतात. दरम्यान चेंडू पोहोचेल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार. मिळतील धावा. 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये संपला 18 चेंडूंचा खेळ. जो पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये संपला. टॉस जिंकत असताना मान संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच धाव्यांचा वेग कमी पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील अंतिम काही चेंडूवरती आक्रमण झालंय, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं थोडंसं आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 1 षटकार 2 चौकार जे षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता अजूनही 12 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे कोणते 2 गोलंदाज इथे वापरले जातील, कोणत्या गोलंदाजांवरती इथे जबाबदार दिली जाईल. आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा पाचारण केलं जाते. निलेश यांना मोहिते
वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक चौथ्या क्रमांकाचे षटक घेऊन निलेश अण्णा पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्क दाखल झाले. डावाच्या सुरुवातीला अण्णांना पण षटक क्रमांक 1 मध्ये हाताळताना पाहिलं. 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट पहिल्या षटकामध्ये निलेश अण्णांनी मिळवली. आता पुन्हा आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतील. या दरम्यान पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर धूम धडाका होता. षटकार बाणाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेने अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे नक्कीच ओढलंय, ती मानाची सन्मानची क्रिकेटची स्पर्धा. मोठमोठी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच जे पाहायला मिळतात. प्रत्येक दिवसामध्ये जर यापूर्वी पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल येणाऱ्या प्रेक्षकांसाठी होती, परंतु ही स्पर्धा अंतिम चरणाकडे झुकत असताना आयोजकांनी स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी आज येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्लेअर ऑफ द डे साठी आणि आजच्या येणाऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून 15 किलोचा बकरा नक्कीच प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी देखील असणार आहे. अंतिम सामन्यानंतर मात्र ते दोन्ही पारितोषिकाचा मानकरी कोण झाला हे कळेल. लकी ड्रॉ जर कोणाला हवं असेल तर मुख्य व्यासपीठाच्या बाजूला आपण लकी ड्रॉचं कुपन देतोय. या दरम्यान आडव्या बॅटने फटका खेळलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येईल तिथे चेंडूवरती वेगाने आला. वेगवान फेकी आहे, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये रोखू शकणार नाही. तिथे 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येतात. येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आज 15 किलोचा बकरा. उद्याच्या अंतिम दिवसामध्ये स्प्लेंडर गाडी जी प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहे. गेले 5 दिवस स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली गेली आणि या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मोठी अपील आणि बॅटची कडा. तिथे फलंदाज अमोल. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी खडे खडे जागेवरतून खेळलेला स्ट्रोक पोहोचेल डीप मिड विकेट. बॉर्डर लाईन पलीकडे षटकार. चेंडू विकासचा आणि पहिल्या चेंडूवरती संघाच्या विकासामध्ये 6 धाव्यांची भर टाकून जाईल. यावेळी पुन्हा आक्रमण चढवायचं होतं, परंतु यावेळी निलेश अण्णांनी कमबॅक केलंय. थोडा मागे ठेवला चेंडू, बॅटवरती पुरेपूर आला नाही. एक सिंगल घेतली, थोडासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. 2 धाव्यांनी संघाच्या धावफलकाच्या टाळ्याच्या कडक्यात स्वागत करूया. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. संघाच्या धावफलकावरती 51 धावा ज्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. 51 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. अजूनही एक चेंडू या षटकातील फेकणं बाकी आहे. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1. सर मॅच बॉल आलाय निलेश अण्णा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1. करूया मरोची लढत. जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्वप्न साकार करायचं असेल, आपल्या गावाचं नाव या स्पर्धेमध्ये जोडायचं असेल तर इथे लढावं लागेल, जिंकावं लागेल या सामन्यामध्ये. हा चेंडू थोडा मागे ठेवलेला चेंडू, परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा दूरवरती असणारा चेंडू मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. बंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार. या बंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 52 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी आहे. पुढे सरसवत खेळायचा होता स्ट्रोक. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. मुख्य पंच त्या ठिकाणी कळवतील व्हाईट बॉल.
अवंतर धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खर्च होती. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 अवंतर धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि अवंतर धावा जे संघाचा धावफलक पुढे नेऊन ठेवतात. 53 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या जातील. या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा वाईट बॉल, लागोपाठचा तिसरा वाईट बॉल. या अवंतर धावा संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. आतापर्यंत आपण या मैदानावरती पाहिलंय जेवढ्या अवंतर धावा खर्च झाल्या तेवढ्या अवंतर धावा इथे संघासाठी डोकेदुखी ठरल्यात दुसऱ्या डावामध्ये. तसंच काहीसं पाहायला मिळतं. इथे 3 अवंतर धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत. इथे निलेश अण्णांना कमबॅक करणं गरजेचं, नियंत्रण मिळवणं हे फार महत्वाचं. पुढचा चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे स्वतः निलेश अण्णा चेंडूच्या खाली टिपतील झेल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल, विकेट. धक्का क्रमांक 4. चोपन्न धावा आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ज्या खर्च झाल्यात. 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आल्यात. 4 षटकांचा खेळ झाला. अंतिम षटक देत ओव्हर स्पेशलिस्ट प्रसन्न ओझरकर अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. संघाचा संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी दाखल झालाय. 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. आज पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये कामगिरी करताना पाहायला मिळेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट प्रसन्न ओझरकर जे आता गोलंदाजीच्या मार्कवरती येणार आहेत. सभापती करंडक मुळशीचा वर्ल्ड कप या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू सुरेख अप्रतिम चेंडू पहिला पाहायला मिळेल. परफेक्ट ब्लॉक होल, बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढलाय, सिंगल घेतली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे चेंडू आतामध्ये आला नाही तिथे आणि दुसरी धाव येणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होते. निलेश अण्णा अगदी वेगाने चेंडू पर्यंत आले, वेगवान फेकी, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा ज्या पळून पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती. अब तक 56 धावा ज्या आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू सुरेख चेंडू, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये स्टँडच्या मागे थोडीशी गडबड होईल. तदनंतर बॅकअप साठी आपण पाहतोय किरण भाऊ त्या ठिकाणी असतील. धावेसाठी धावा धावपळ गडबड गोंधळ इथे पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत त्या 3 धावा. आन बान शान 3 धावा आल्या आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड वाढलं. धावफलक पुढे गेलंय. धावफलकावरती 59 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. अंतिम काही चेंडू बाकी असताना चुका मैदानाच्या आतमध्ये होतात. या चुका क्षेत्ररक्षकांना टाळाव्या लागतील. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करणं हे फार आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी महत्वाचे. प्रत्येक धावेवरती दोन्ही संघांचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ते चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये होणं हे फार गरजेचं आहे मान संघासाठी. या दरम्यान बिग हिट तर केला. क्षेत्ररक्षक दूरवर्तन चेंडू पर्यंत येईल. निलेशांना एका हाताच्या साह्याने चेंडू लावतील. तितक्याच त्वरित फेकी बॅकअपला साठी आपण पाहतोय शुभम त्या ठिकाणी असेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. पुन्हा एकदा आलेल्या 2 धावा आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 61 धावा. प्रसन्न ओझरकर या गोलंदाजावरती प्रचंड आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चतुर चाणक्य असणारा हा खेळाडू, दीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू जो आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतो कोणत्या प्रकारचे बिग हिट इथे मैदानाच्या आतमध्ये करून देत नाही. या दरम्यान बिग हिट तर केलाय. चेंडूने उंची प्राप्त केली, तितकी लांबी प्राप्त करू शकला नाही. क्षेत्ररक्षक इथे चुकी करेल. झेल सुटला तिथे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर 2 धावा ज्या पळून पूर्ण होणार आहेत. प्रत्येक वाबळे आपण पाहतोय फार कमी वेळा मात्र या क्षेत्ररक्षक चुका पाहायला मिळतात, परंतु चूक इथे मैदानाच्या आतमध्ये नक्की होणार आहे. झेल सुटलाय तिथे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. 63 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 2 चेंडू या डाव्यातील फेकणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. यानंतर प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची पाहायला मिळेल. द बिग बॅटल, एक महामुकाबला जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने असेल पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये
भुगाव क्रिकेट क्लब भुगाव या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना फुल टॉस वरती फुल टॉल वसूल डीप मिड विकेट फोडला आणि चेंडू पोहोचलाय सीमा पार षटकार. सुटलेला झेल जखमेवरती मीठ चोळून जाईल. षटकार इथे आला. स्कोर कार्ड वाढले धावफलकावरती 69 धावा. 69 धावा जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता पहिल्या डावातील अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रसन्न तयार लवकरात मारा करेल. इथे होतंय काय पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद इथे चातुरता पाहायला मिळाली आणि फलंदाजा माघारी पाठवलं प्रसन्नाने. अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल शफल झाल्या जागा बनवत फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. सनसनीत चौकार.
शुभम. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिला घेऊन अमोल गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालाय. आज भन्नाट फॉर्म मध्ये असणारा अमोल आता दुसऱ्या डावामध्ये काय चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पहिला चेंडू घेऊन तो गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्राईक ऑन पहिला चेंडू फेस करेल शुभम माने. पहिला चेंडू रोड फुल टॉस आडव्या पाटने फटका खेळलाय. टॉस जिंकलाय भुगाव संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पिरंगुट संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण घेत आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिली सिंगल येणार आहे. एका धावेने संघाचं खातं उघडलं जाईल. जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 74 धाव्यांचं आव्हान 74 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. दुसरा डाव जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. यावेळी रिव्हरचा अटेम्प्ट तिथे पाहायला मिळेल परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही. पायावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू लाडवेल आणि हा चेंडू डॉट आहे. दिरता चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आज भन्नाट कामगिरी या मैदानावरती अमोलने केली आहे. प्रेक्षकांचा मन जिंकणारा खेळ जो अमोलच्या माध्यमातून नक्कीच या मैदानावरती आज पाहायला मिळाला. प्रथमतः चांगली फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यापूर्वी चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 मॅन ऑफ द मॅच यापूर्वी या खेळाडूने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या दिवसभरामध्ये मिळवलेत. आता तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली कामगिरी पुन्हा एकदा अपेक्षित या खेळाडूकडून असणारा. खुलबा टप्प्याचा बॉल जमिला समांतर फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये सिद्ध चेंडू वरती येईल. चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत आलेली एक सिंगल एक धाव आणि एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धब्बलक पुढे जाऊन पोहोचेल. दोन धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सलामीची आघाडी जोडी आपण पाहतो या सामन्यामध्ये नक्कीच वेगळी पाहायला मिळेल. पूर्वी जर पाहिलं तर आज संतोष शेळके शुभम माने ही जोडी आपण अनेक वेळा पाहिली आहे परंतु आज मात्र हा सामना महत्त्वाचा आहे. काहीशा युक्त्या मांडल्या गेल्यात योजना मांडल्या गेल्यात त्यानंतर मात्र त्या युक्त्यांचा योजनांचा वापर करत आपण पाहतो आघाडीची जोडी जी नक्कीच बदलली गेली आहे. निलेश आणि शुभम ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये मान संघाकडून जी पाहायला मिळते. यावेळी कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी तिथे चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 येतोय चौकार. या दरम्यान चेंडू घेईल स्टॅन्डचा वेध. दांडे गोल मोठी विकेट बिग विकेट गॉन. शुभम माने बॅक टू द पवेलियन. प्लेयर ऑफ द डेच्या रेस मध्ये असणारा अमोल. अच्छा 6व्या दिवसाच्या बकऱ्याच्या पाठीमागे धावणारा अमोल इथे भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोठी विकेट मिळवली. शुभम माने सारख्या फलंदाजाला इथे माघारी पाठवलंय. मोठा धक्का मानसंघाला दिला. नवीन बॅटर संतोष शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. एक हार्ड हिटर नक्कीच या खेळाडू देखील सातत्याने मुश्किलमध्ये चर्चा असते. तो खेळाडू संतोष माने आपण पाहतोय. संतोष शेळके जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हा चेंडू पहिलाच लॉग ऑफ मध्ये खेळलाय. प्रसाद त्या ठिकाणी चेंडूला पाठमोर होईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे.
आलेली एक सिंगल आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. गोलंदाजाचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये राहिले. केवळ 7 धावा षटक क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि एक महत्त्वाची विकेट आली. एक महत्त्वाचा फलंदाज तिथे मैदानाच्या आतमधून माघारी परतवला झालाय. माघारी परतवला गेला तर नवीन गोलंदाज इथे षटक क्रमांक 2 मध्ये वापरला जाईल. पॉवर प्लेचा दुसरा षटक आणि दुसरा षटक देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे दोन्ही संघासाठी एका बाजूने पॉवर प्लेच्या खेळामध्ये धावा येणं हे मान संघासाठी महत्त्वाचं आहे. पहिल्या डावातील अंतिम षटकामध्ये सुटलेला झेल, त्यानंतर मात्र धावफलकाचा वेग वाढला. धावफलक मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. परंतु आता इथे दुसऱ्या डावामध्ये विरोधी संघावरती आक्रमकता दाखवणं मैदानाच्या आतमध्ये बाण संघासाठी फार महत्त्वाचं आहे. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 67 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 16.75 धाव्यांच्या सरासरीने इथे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये गाठायचं असताना एकेरी दुहेरी धावेंबरोबर षटकार चौकारचं महत्त्व आता इथे मैदानाच्या आतमध्ये वाढत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन पॉवर प्लेचं दुसरा अंतिम षटक घेऊन प्रसाद घारे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला मित्रांनो, वेळ वाचवा. जास्तीचा वेळ वारंवार घेतला जातोय. वेळी थांबवलंय त्या ठिकाणी. वृत्त चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. संतोष आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी करताना पाहायला मिळेल. खोलवा टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जबरदस्त तडाखा, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट, चेहरा षटकार. फटक्याचा आवाज इथे बरंच काही सांगून गेला. गोलंदाजाला बरेच प्रश्नचिन्ह उभे करून गेलाय. आज आम्ही लढण्यासाठी आलोय. आज इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढायचंय ते दाखवण्यासाठी संतोषच्या बॅटपण आलेला हा बिग हिट संघाचा धावफलक देखील पुढे नेऊन ठेवेल आणि गोलंदाजाला इथे आता बुद्धीचा वापर करण्यास भाग पाडेल. आक्रमकतेला सुरुवात झाली. वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा इथे पुरेपूर फायदा घेतला जाईल का? गोलंदाज पुन्हा चातुरता दाखवत चांगली गोलंदाजी करेल. हा चेंडू सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खाली राहिलेला चेंडू पाठीवरती आला नाही. अपेक्षित एवढी उंची चेंडू ते प्राप्त केली नाही. समरीम प्रकारचा चेंडू इष्टरक्षक लक्ष्मणच्या हातामध्ये विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये असणार. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 22 चेंडू बाकी आहेत. 61 धावा अजूनही 22 चेंडू मध्ये बनवायच्या. गोलंदाज पुन्हा तयार. फुल टॉस, बिड विकेट मध्ये खिलाडी मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. शिवाजी भाऊ केमसे यांच्याकडून जो गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली, कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्मान्य शिवाजी भाऊ केमसे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. प्रसाद पुन्हा तयार. खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बिग हिट. परंतु यावेळी उंची प्राप्त केली, लांबी प्राप्त करू शकला नाही. टी फॉर टॅग जशास तसं प्रत्युत्तर दिलं. धक्का क्रमांक 2. संतोष बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये पाहतो दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये 19 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संतोषने केला. 2 षटकार संतोषच्या बाट पण आले, 2 आघात केले गेले, परंतु त्याचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलं. विकेट मिळवली, संतोषला माघारी पाठवले. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. ज्या खेळाडूने मुळशीचं क्रिकेट गाजून ठेवलंय
तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पारखे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. द हार्ड हिटर म्हणून नक्कीच या खेळाडूची देखील ओळख राहिली आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ताकद बी दाखवली, नजाकत पण दाखवली आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्या चेंडूवरती किरणच्या बॅटमध्ये चौकार येईल आणि स्कोरकडे पुढे जाऊन पोहोचेल. यावेळी या खूप टप्प्याचा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल चेंडू पण एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, जागा तर सोडले. कलेक्शन थोडंसं खराब, तिथे फेकी येणार आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. या 2 धावा आल्या. षटक क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये संपेल. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. तब्बल 18 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संघाच्या धावफलकावरती एकूण नोंदवल्या गेल्यात 25 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि 49 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 18 चेंडू 49 धावेंचं समीकरण. अजूनही 16.33 धावेंच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 16 धावा इथे घेणं मैदानाच्या आतमध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान या संघासाठी फार महत्वाचं आहे. कित्येक मोठमोठ्या विक्रम या संघाच्या नावावरती, कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या विजयाचा गुलाल उधळण्याचा विक्रम नक्कीच या संघाच्या नावावरती आहे. आज या स्पर्धेमध्ये लढत असताना नक्कीच संघर्ष करावा लागला या संघाला. एका सामन्यामध्ये जिंकलेत, एका सामन्यामध्ये पराभूत झालेत, परंतु दुसऱ्या बाजूने श्री रामेश्वर क्रिकेट क्लब किमसेवाडी हा संघ आज या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये यापूर्वी 2 सामने खेळलेत. दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवला. विजय रथावरती सामने नक्कीच या संघाने खेळलेत आणि आता पुन्हा एकदा तिसरा सामना ते मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. तर आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अमोल केमसे गोलंदाजाचा वापर केला जाईल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अमोल केमसे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. 5 षटकांचा सामना आपण खेळवतो. 5 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा वापर केला जातो. एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो, परंतु 3 गोलंदाज प्रत्येकी एक षटक हाताळू शकतात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्करचा वापर आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येणार. यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यॉर्कर चेंडूला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. गोलंदाजांची ताकद असणारा यॉर्कर चेंडू जेव्हा चेंडूवरती सातत्याचा सराव असणं फार गरजेचं आहे. जो तो चेंडू टाकत असताना गोलंदाजी चुकी झाली, फलंदाजाच्या कक्षेमध्ये तो चेंडू जातो आणि त्यानंतर फलंदाज आक्रमकता दाखवल्याशिवाय राहत नाही. परंतु तो चेंडू जर परफेक्ट पडला तर मात्र गोलंदाजाला बरेच त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागतं आणि तोच यॉर्कर चेंडू पण पाहिला इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा दामूल तयार. फुल टॉस, हलक्या हाताने चेंडू खेळला, फक्त दिशा दिली चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. प्रसाद त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 27 धावा. जर संघाच्या धावफलकावर आपण पाहतोय अमोलने पहिल्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी केवळ 6 धावा खर्च केल्या. 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या, एक महत्त्वाचे विकेट मिळवले. त्यानंतर तो आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये आलाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारचे आघात करण्याचा प्रयत्न नाही, अगदी शांत पद्धतीने. मात्र पहिले 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले, परंतु ही शांतता किती काळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहील. अखूट टप्प्याचा बॉल आडवा पाटने फटका खेळला तिथे मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, तिथे फेकी येईल आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. किरण पारखी यांच्यासाठी पारितोषिक होते. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर सन्माननीय महेश दादा गोळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक किरण दादा पारखी यांच्यासाठी असणार आहे. 29 धावा त्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा यॉर्कर चेंडू, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी टाकलं गेलं. यावेळी लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला जाईल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार.
वारंवार खोलवर टप्प्याचा मारा त्या ठिकाणी केला जातोय, वारंवार बुंद्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि नक्कीच या प्रयत्नाला यश मिळतंय गोलंदाजाला. एकेर दुहेरी धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. 30 धावा स्कोर काढवत आहेत, 14 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार. गोलंदाज अमोल पुन्हा पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कमध्ये तयार. स्ट्राईक ऑन किरण. या दरम्यान किरणच्या बॅट मधून डीप मिड विकेट मध्ये जबरदस्त स्ट्रोक. एक टप्पा घ्या चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. पुढचा चेंडू या षटकातील अखेरचा चेंडू. हलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला वैशप मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपल झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. बिग विकेट गॉन. किरण पारखी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. संघाचा संघनायक, संघाचा लीडर आता मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी दाखल होईल. प्रसन्न ओझरकर जो नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. या स्पर्धेचे मैदान शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय वैभवदादा पवळे या तिथे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय हिरामनदादा पवळे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतं. याही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपकदादा पवळे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. याही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 40 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना गोलंदाजीच्या मार्कमध्ये गोलंदाज अशोक वौले दाखल झाला. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती संघर्षाचा शंकनाद करणारा जबरदस्त स्ट्रोक. षटकार. ते जबरदस्त स्ट्रोक तिथे षटकार आला. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय धावफलकावरती. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पारितोषिक येते या ठिकाणी पैलवान विक्रमदादा पारखी यांच्याकडून पारितोषिक असणारे कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकाचा खेळ आहे तर तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक पैलवान विक्रमदादा पारखी यांच्या माध्यमातून असणार. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 33 धावा. पहिलं षटक आठवा. अखेरच्या षटकामध्ये प्रसन्न ओझरकरच्या षटकामध्ये सुटलेला झेल, त्यानंतर आलेल्या धावा, त्यानंतर आलेले षटकार चौकार इथे संघासाठी आता महागडे ठरतात. अजून 10 चेंडू बाकी आहेत. 33 धावा बनवायच्या. प्रसन्न ओझरकर ताकद आहे, ती क्षमता आहे, ती ताकद दाखवावी लागेल. आणि या दरम्यान प्रसन्नाच्या बॅट मधून ताकद भी है और नजाकत भी है. एक शानदार स्ट्रोक. षटकार.
प्रसन्न ओझरकर हे नाव मुळशीच्या क्रिकेटला जुनं नाहीये मित्रांनो. ज्या खेळाडूने मुळशीचं क्रिकेट गाजवलंय, ज्या खेळाडूचा दबदबा सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये राहिलाय, तो खेळाडू प्रसन्न ओझरकर. आज तिथे त्याच्या नेतृत्वाखाली संघ लढतोय. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तो पार पाडताना पाहायला मिळेल. षटकार आलाय. आता 9 चेंडू बाकी आहेत. 27 धाव्यांची गरज आहे. उद्याचे आकर्षक या स्पर्धेचे असणारे मुख्य आकर्षण, त्याची तयारी इथे सुरू झाली आहे. अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलसाठी चेअर गर्ल्स सन्मान्य गिरीशप्पा पानसरे यांच्या सौजन्याने दिले गेले त्या स्पर्धेसाठी त्याची तयारी इथे जी नक्कीच सुरू होती. अमोल भाऊंच्या नेतृत्वाखाली ती तयारी नक्कीच इथे पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. आपण बार ओळखलं असे चेंडू तुम्ही प्रसन्न ओझरकरला द्याल ना, तर तो चेंडू आउट ऑफ द पार्क जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा येईल बिग हिट. चरण षटकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती 2 षटकार आलेत. या चेंडूवरती षटकार आला तर पैलवान विक्रम भाऊ पारखी, त्याचप्रमाणे भुगाव नगरीचे उद्योजक सन्माननीय सुहेलदादा सोंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि विक्रम भाऊ पारखी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रसन्न ओझरकर आज इथं सांगतोय, माझा इतिहास ऐकण्यासाठी नाही तर नवीन इतिहास निर्माण करण्यासाठी इथं मी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. 2 चेंडू प्रसन्न खेळला. दोन्ही चेंडूवरती 2 षटकार. जणू काय तो पवेलियन मधून डगआउट मधून सेट होऊन आलाय. इथे राहिलेले ह्या षटकातील 2 चेंडू हे मानदेवी क्रिकेट क्लब मान संघासाठी फार महत्वाचे आहेत. 8 चेंडू 21 धावा. गोलंदाज अशोक तयार. हा चेंडू सोडून दिला. तिथे कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नाही. या चेंडूवरती उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. पंच आपले पंख फैलावतील, कळवतील. व्हाईट बॉल. अवंतर धाव येणार आहे. अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. फलक पुढे जाईल. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 चेंडू आणि 20 धावा. संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोन्ही संघांच्या बाजूला आलाय. विजय कोणत्या तरी एकाच संघाला मिळणार आहे, परंतु संघर्ष प्रयत्न हे दोन्ही संघांना समान वाटून आलेत. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक ऑन प्रसन्न. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दिशा खराब. नियंत्रण खराब झालं तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये तुम्हाला. जर पंचांना शंका असेल तर पंच तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. खेळाडू कोणत्याही प्रकारे तिसऱ्या पंचांची मागणी करू शकणार नाही. आणि इथे पुन्हा एकदा जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 19 धावा. संघर्षाने खूप काही शिकवलंय. संघर्षामध्ये माणूस लढतो, संघर्षामध्ये माणूस तयार होतो, संघर्षामध्ये माणूस धडपड करतो. याच संघर्षाने बरंच काही शिकवलंय. दरम्यान व्हाईट बॉल. सुवर्ण काळामध्ये संपूर्ण जग तुमच्या पाठीशी असतं, परंतु पडत्या काळामध्ये तुम्ही एकटे असता. हा निसर्गाचा नियम आहे. इथे संघर्ष करावा लागेल, स्वतःला घडवावं लागेल, स्वतःला इथे सिद्ध करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 8 चेंडू 18 धावा. लागोपाठचे 3 वाईड आले. स्ट्राईक ऑन प्रसन्न. पुन्हा एकदा या दरम्यान पुन्हा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दिशा खराब. तिथे नाराज असतील पंच गोलंदाजावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. अवंतर धावा. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 वाईड तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 4 अवंतर धावा खर्च झाल्यात. समीकरण बदलेल. 8 चेंडू आणि 17 धावा. संघाने स्वप्न पाहिले, आपल्या गावाने स्वप्न पाहिलं, संघातील खेळाडूंनी स्वप्न पाहिलंय. ते स्वप्न जर इथं साकार करायचं असेल ना तर लढावं लागेल, जिंकावं लागेल. हा सामना जर जिंकला तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश आहे. या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल जाण्यासाठी अजून 2 विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपण पाहतो. एका बाजूने श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी, तर त्यांच्या विरुद्धामध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान. मुळशी तालुक्यातून मातब्बर संघ मुळशी असोसिएशनला खेळत असणार तो दादा संघ जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रोमहर्षक पद्धतीने वाढवतात. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. हा चेंडू सोडून दिला. पुन्हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अवंतर धावा इथे खर्च झाल्यात आणि अवंतर धावा संघासाठी डोके ठरतात. 5 अवंतर धावा आहेत. याचा अवंतर धावा खर्च झाल्या नसत्या तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू 16 धावा. क्या होगा, क्या होने वाला है, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. एका बाजूने मान, दुसऱ्या बाजूने केमसेवाडी.
द बिग बॅटल. या दरम्यान पुन्हा वाईट बॉल आलाय. 6 वाईट बॉल लागोपाठच्या 6 चेंडूंवरती आहेत. 6 अवांतर धावा. या पूर्वीच्या चेंडू जर पाहिले तर 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. या षटकातील पहिला चेंडू षटकार, त्यानंतर एक सिंगल, प्रसन्न ओझरकर स्ट्राईकला आला, त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आणि त्याला साथ दिली त्यानंतर गोलंदाजाने, आणि तिसरा षटकार अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती नोंदवल्यात. म्हणजेच 6 वाईट बॉल तिथे पाहायला मिळालेत. आखूड टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा आल्यात. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. आता आलेल्या 2 धावा आहेत, समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलून जातील. संघाच्या धावफलकावरती 61 आणि आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील ते 7 चेंडू, विजयासाठी 13 धावा. तू काम कर तेरा, मी काम करता हूं मेरा. इथं ज्याचं त्याला काम करावं लागेल. क्षेत्ररक्षकांना इथे त्यांचं चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. गोलंदाजाला चांगला चेंडू हाताळावा लागेल. दुसऱ्या बाजूने प्रसन्नला अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळणं गरजेचं आहे, कारण हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूवरती तर बिग हिट आला, वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी झाली, तर अंतिम षटकामध्ये इथे समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळेल मान संघासाठी. परंतु गोलंदाजाने हा चेंडू जर चांगला टाकून गेला तर नक्कीच मान संघाला अंतिम षटकामध्ये देखील संघर्ष करावा लागेल. या दरम्यान अखोटप्पाचा चेंडू अक्रॉस द बॅट जमला, समांतर फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल अमोल चेंडूवरती आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अखेरच्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. तब्बल 28 धावा, आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक. 28 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च झाल्यात. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सर्वाधिक महागडे षटक म्हणजे 34 धाव्यांचं पाहायला मिळालंय. स्पर्धेच्या मित्रांनो महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमित दादा पवळे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तब्बल 28 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या, स्कोरकार्डवरती आपण पाहतो नोंदवल्या गेल्यात 62 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत, 12 धाव्यांची गरज आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये आलंय, आता फक्त पाणीच मैदानाच्या आतमध्ये आलंय. काही ते काहीसे कानवंतर मैदानाच्या आतमध्ये दिले जाणार आहेत. वाऱ्याच्या दिशेने आपण पाहिलं 3 षटकार आले, त्यानंतर गोलंदाजाने फलंदाजाला साथ दिली. 6 वाईट बॉल, 6 अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. तब्बल 28 धावा ज्या षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या. आता मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू बाकी आहेत, 12 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजच्या मार्कवरती आता मारुती आता षटक क्रमांक 5 मध्ये अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु जर पाहिलं तर दोन्ही उजव्या शैलीचे फलंदाज आहे. उजव्या शैलीच्या फलंदाजाला इथे वाऱ्याच्या दिशेने, आता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करावी लागेल. परंतु स्ट्राईक वन आपण जो फलंदाज पाहतोय ना प्रसन्न ओझरकर, त्या फलंदाज नावावरती एक विक्रम आहे. रिव्हर्सच्या फटक्यांमध्ये लागोपाठच्या 5 चेंडूमध्ये 5 चौकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. सन्माननीय अमित दादा पवळे यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आपला सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्यामुळे इथे मान संघ अजूनही हार मानणार नाहीये. 6 चेंडू आणि 12 धावा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये घातक स्वरूपाचा सजवलं गेलंय. गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजीच्या मार्कवरती मारुती केमचा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती, परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धावे, पहिला चेंडू गोलंदाजाच्या कक्षामध्ये जाईल. समीकरण बदलेल तिथे. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता बाकी जे असणार आहे. प्रयत्न इथे करावे लागतील, लढावं लागेल इथे. प्रसन्न ओझरकर आतापर्यंत खिंड लढवली आहे, संघाचं नेतृत्व करतोय. एका बाजूने निलेश अण्णा 7 चेंडू खेळल्यात, 11 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूने प्रसन्न 5 चेंडू खेळलाय, 15 धावा.
तर त्याच्या बाट पण आल्यात. स्वप्न जर साकार करायचं असेल, आतापर्यंत पाहिलं तर कित्येक वर्षे दोन्ही संघर्ष करतात. मुळशी असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही संघाला बऱ्याच स्पर्धेमध्ये संघर्ष करावा लागलाय. दोन्ही संघ कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाऊन नक्कीच पराभूत झालेत. परंतु आज इथे ते स्वप्न, तो इतिहास इथे मोडावा लागेल, स्वप्न इथे साकार करावा लागेल. आज इथे लढावं लागेल दोन्ही संघांना. 5 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आणि इथे येणारा निर्धाव चेंडू, माफ करा, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आला, रिव्हर्सचा अटेम्प्ट प्रसन्नाचा. परंतु आपण पाहिलं तिथं बॅटवरती चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल नक्कीच जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जाणार आहे. आखूड टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट, डीप स्क्वेअर लेग फोडत चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4. त्या ठिकाणी प्रसन्नासाठी. परंतु त्यानंतर चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनेक उतार चढाव आलेत, अनेक ठिकाणी अपयश आलंय. परंतु असं म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पहिल्या काही चेंडूवरती अपयश आलं प्रसन्नला, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल 66 धावा धावपलकावरती. 3 चेंडू 8 धावा. संघर्ष अजूनही सुरू आहे. सामना कोणता संघ जिंकेल हे अजूनही निश्चित झाले नाही. अनिश्चितता खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि तो क्रिकेटचा खेळ चांगल्या स्वरूपामध्ये इथे मांडला गेलाय. यावेळी कट करायचं होतं तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती चेंडू येणार नाही. स्ट्राईक इथे रोटेट करण्याचा प्रयत्न, प्रसन्न इथे माघारी जाईल. धक्का बसेल 4थ्या क्रमांकाचा. 4थी विकेट गॉन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. निलेश यांना अनुभवाचा वापर करावा लागेल. स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय पंच सन्मान्य विक्रम भाऊ पवळे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. हा चेंडू ऑन साइडला फटका केलाय. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, अडवेल चेंडूला. फिक्की मैदानाच्या आतमध्ये वेगवान, परंतु 2 धावा इथे येणार आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आता 1 चेंडू 6 धावा. अखेरचा 1 चेंडू आणि 6 धावा. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. कोण इथे संकटाच्या काळामध्ये उभा राहील. एका बाजूने निलेश अण्णा मोहिते मान संघाकडून स्ट्राईक येणे, तर गोलंदाजीच्या मार्गवरती केमसवाडी संघाकडून मारुती केमसे. अखेरचा 1 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांचा मन जिंकणारा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये. काळजाचा ठोका चुकवणारा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू. दोन्ही संघाने प्रयत्न सोडले नाहीयेत. पहिल्या डावामध्ये सुटलेला झेल, त्यानंतर आलेले षटकार चौकार इथे मान संघासाठी आता नक्कीच महागडे ठरतील का.
अखेरचा एक चेंडू 6 धावा. स्ट्राईक ऑन निलेश गोलंदाजीच्या मार्कवरती मारुती केमसे आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. अखेरचा एक चेंडू 6 धावा रोखायच्यात. बॅटची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद सामना जिंकलाय. श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसवाडी संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश. वेल प्ले मानदेवी मान संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मरने से मैं कभी डरता नहीं.